नमस्कार आणि सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. म्हणजे आजकाल आपण बघतो की प्रत्येकालाच कुठेतरी ओव्हर थिंकिंग आणि प्रचंड मानसिक तणावाचा सामना करावा लागतोय. अगदी बरोबर. रात्री झोपताना सुद्धा डोक्यात विचारांचं एक न थांबणारं चक्र सुरू असतं. पण जरा विचार करा, जर या सर्व आधुनिक समस्यांवर हजारो वर्षांपूर्वीचे एक स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी म्हणजे आध्यात्मिक तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर. हो ना. आणि विशेष म्हणजे ते पूर्णपणे मोफत आणि आपल्या आतच इन्स्टॉल केलेलं असेल तर. आज आपण नामस्मरण या अत्यंत कुतूहल निर्माण करणाऱ्या विषयावर एक सखोल चर्चा करणार आहोत. नक्कीच. कारण नामस्मरण हे केवळ एखादं भावनिक किंवा धार्मिक कृत्य नाहीये. राईट. आपण अनेकदा नामस्मरणाकडे फक्त श्रद्धेचा भाग म्हणून बघतो. पण जेव्हा आपण प्राचीन ग्रंथांचं आणि उपनिषदांचं विश्लेषण करतो तेव्हा लक्षात येतं की हे एक प्रिसिजन स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी आहे. अच्छा. हे तंत्रज्ञान थेट आपल्या मज्जासंस्थेला म्हणजे नर्वस सिस्टमला आणि आपल्या शरीरातील प्राण ऊर्जेला नियंत्रित करतं. म्हणजे हे फक्त देवाचं नाव घेण्यापुरतं मर्यादित नाहीये तर. अजिबात नाही. आज आपण हे डिकोड करणार आहोत की श्रीराम, भगवान शिव, भगवान श्रीकृष्ण अशी विविध देवांची नावं ही विशिष्ट फ्रिक्वेन्सी कशी आहेत. ती केवळ अक्षरं नाहीत, तर ती स्पंदनं आहेत जी आपल्या आत थेट भौतिक आणि रासायनिक बदल घडवून आणतात. हे खरोखरच खूप कुतूहलवर्धक आहे. म्हणजे श्रद्धेच्या पलीकडे जाऊन हे वैज्ञानिकदृष्ट्या कसं काम करतं हे समजून घेण्यापासून आपण सुरुवात करूया. हो, अगदी. जेव्हा एखादा साधक एखादं नाव घेतो तेव्हा त्याच्या शरीराच्या आत नक्की कोणतं सर्किट सुरू होतं? बघायला गेलं तर सनातन परंपरेत नावाला केवळ संवादाचं माध्यम मानलेलं नाही. नावाला नाद किंवा व्हायब्रेशन मानलं गेलंय. राईट. यालाच आपण नाद ब्रह्म असं म्हणतो. जसं ब्रह्म हे सर्वव्यापी आहे तसाच नादही अस्तित्वाचा मूळ पाया आहे. अच्छा. जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा आपण केवळ ओठ हलवत नसतो, तर आपण आपल्या प्राण ऊर्जेची दिशा जाणीवपूर्वक बदलत असतो. हे एक परिपूर्ण योगशास्त्र आहे. म्हणजे आपण आपली ऊर्जा चॅनलाइज करत असतो. अगदी बरोबर. आपल्या शरीरात साधारण 72,000 नाड्या आहेत. बापरे, 72,000? होय. आणि इथे नाडी म्हणजे रक्ताची नस नाही, तर ज्यातून आपली सूक्ष्म ऊर्जा किंवा प्राण वाहतो तो मार्ग. समजलं. या 72,000 पैकी मुख्य 3 नाड्या समजून घेणं गरजेचं आहे. पहिली आहे इडा नाडी. ही डावीकडून वाहते आणि ती शीतलता दर्शवते. ओके. दुसरी आहे पिंगला नाडी. ती उजव्या बाजूला असते आणि ती उष्णता आणि कृती दर्शवते. आणि तिसरी सर्वात महत्वाची सुषुम्ना नाडी, जी मध्यभागी असते. राईट. ती पाठीच्या कण्यामधून मध्यभागी वाहते आणि पूर्ण स्थिरता दर्शवते. म्हणजे आपल्या शरीरात एक प्रकारची अतिशय गुंतागुंतीची पण अचूक वायरिंग आधीपासूनच केलेली आहे. हो. आणि इथेच हंस उपनिषद आपल्याला एका अतिशय गहन सत्याची ओळख करून देतं. आपला श्वास आधीच अविरतपणे एका मंत्राचा जप करत असतो. आपला श्वास मंत्र म्हणतो. हो ना. जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा त्यातून सो असा सूक्ष्म ध्वनी निर्माण होतो आणि जेव्हा बाहेर सोडतो तेव्हा ह असा ध्वनी येतो. सो ह. अरे वा. यालाच अजपा जप असं म्हणतात. अजपा म्हणजे जो करावा लागत नाही, तो आपोआप निसर्गतः सुरूच आहे. म्हणजे आपला श्वास आधीच एका मंत्राचा जप करत आहे. हे तर एखाद्या स्मार्टफोनच्या बॅकग्राऊंडला रन होणाऱ्या ॲपसारखं आहे. अगदी अचूक उदाहरण दिलं. म्हणजे आपण वरवर दुसरं काहीही करत असलो तरी ते मूळ ॲप बॅकग्राऊंडला चालूच असतं. मग जर ही अजपा प्रणाली आधीच सुरू आहे तर आपण जाणीवपूर्वक घेतलेलं नामस्मरण यावर वेगळं काय काम करतं? तो बॅकग्राऊंडचा नाद सुरू असला तरी आजच्या माणसाचं मन मात्र हजारो वेगवेगळ्या दिशांना भरकटत असतं. राईट. विचारांची गर्दी असते. जाणीवपूर्वक केलेलं नामस्मरण हे त्या अनियंत्रित मनाला एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर ट्यून करण्याचं काम करतं. जेव्हा साधक पूर्ण एकाग्रतेने मंत्र म्हणतात तेव्हा ते या विखुरलेल्या प्राण ऊर्जेला एका विशिष्ट चक्राकडे निर्देशित करतात. अच्छा. जर नामस्मरण हे एका रेडिओसारखं फ्रिक्वेन्सी ट्यून करण्याचं साधन असेल तर आपण जी नावं घेतो म्हणजे श्रीराम, भगवान शिव, भगवान श्रीकृष्ण या फ्रिक्वेन्सीज नक्की काय काम करतात? 100%. यामध्ये विज्ञान आहे. प्रत्येक नाव हे शरीरात वेगवेगळे रासायनिक बदल घडवतं. सर्वात आधी आपण राम या नावाचा विचार करूया. राम हे अग्नितत्व आहे.
जेव्हा आपण राम या नावाचा जप करतो तेव्हा आपण पिंगला नाडीला जागृत करत असतो. म्हणजे ती उजवी नाडी. बरोबर. रा हा उच्चार करताना ध्वनी थेट बेंबीच्या ठिकाणाहून म्हणजे मणिपूर चक्रातून वर येतो. हे नाव आपल्या आतला आळस जाळून टाकतं. अच्छा, म्हणजे प्रचंड शिस्त आणतं. हो, विचार आणि कृतीमध्ये ताळमेळ बसवतं. रामायणात आपण बघतो की श्रीराम हे अत्यंत शिस्तबद्ध होते. पण मग जर आजच्या काळात एखादी व्यक्ती स्वतःचा बिझनेस उभा करत असेल किंवा स्पर्धात्मक जगात काम करत असेल, तर तिने फक्त राम नावाचा जप करावा का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण या नावाचा एक धोकाही आहे. धोका कसा? अतिवापराने माणूस खूप कठोर किंवा आक्रमक होऊ शकतो. सततच्या या कृतीमुळे माणसाला अति थकवा येऊ शकतो. राईट, म्हणजे सिस्टम ओव्हरहीट होऊ शकते. अगदी तेच. मग या अग्नीला शांत करण्यासाठी आपल्या सिस्टीममध्ये एक कूलिंग मेकॅनिझम असायला हवं. तिथे मग शिव ही फ्रिक्वेन्सी येते का? बरोबर. शिव हे शून्य आणि अवकाश तत्व आहे. ध्वनिशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास शी हा उच्चार एक अत्यंत सूक्ष्म आणि उच्च फ्रिक्वेन्सीचा ध्वनी आहे, जो थेट आपल्या सुषुम्ना नाडीवर आणि आज्ञा किंवा सहस्रार चक्रावर आघात करतो. यामुळे अहंकार विरघळायला लागतो. म्हणूनच भगवान शिव हे नेहमी ध्यानस्थ दाखवले जातात. हो, जेव्हा आपण शिवतत्वाशी जोडले जातो तेव्हा भौतिक जगाशी असलेले आपले ऋणानुबंध हळूहळू सुटू लागतात. अच्छा. पण जसा रामतत्वाचा अतिरेक होऊ शकतो तसंच शिवतत्वाचाही एक धोका आहे. याच्या अतिवापराने माणूस भौतिक जगापासून पूर्णपणे अलिप्त होऊ शकतो. म्हणजे तो संसारातून रस गमावून बसेल. म्हणूनच शिव हे स्मशानाशी जोडलेले आहेत. आता समाजाचा भाग म्हणून जगताना आपल्याला फक्त अग्नीही नकोय आणि स्मशानातील अलिप्तताही नकोय. मग ह्या दोन्ही टोकांमधला सुवर्णमध्य कसा साधायचा? तिथे येते तिसरी फ्रिक्वेन्सी, कृष्ण. ओके, कृष्ण तत्व. कृष्ण हे आनंद आणि प्रवाह आहे. हे नाव इडा आणि पिंगळा यांचा अचूक समतोल साधतं आणि अनाहत चक्र म्हणजे हृदय जागृत करतं. म्हणजे प्रेमाची आणि नवनिर्मितीची भावना वाढते. हो, कृष्णतत्व आपल्याला शिकवतं की जगाच्या मध्यभागी राहून सर्व नाती निभावूनही आनंदात कसं राहायचं. म्हणजे हे एका तंतुवाद्यासारखं आहे. जर आपण वाद्याची तार खूप जास्त ताणली, जे रामतत्वाचं प्रतीक आहे, तर ती तार तुटू शकते. अगदी बरोबर. पण जर ती योग्य प्रमाणात ताणलेली असेल तर त्यातून कृष्णतत्व म्हणजे मधुर संगीत निर्माण होईल. खूपच सुंदर उदाहरण दिलंत आपण. म्हणूनच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला या तिन्ही ऊर्जांची गरज असते. राईट. जसा सर्व रंगांचा मिळून एक पांढरा प्रकाश तयार होतो, तसाच या सर्व फ्रिक्वेन्सीचा समतोल एक परिपूर्ण जीवन घडवतो. नक्कीच. हे सर्व विश्लेषण खरोखरच डोळे उघडणार आहे. पण आता मुख्य प्रश्न असा आहे की हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात इन्स्टॉल कसं करायचं? आजच्या या कलियुगात जिथे 5 मिनिटं शांत बसायला वेळ नाही, तिथे हे कसं साध्य होणार? प्राचीन ऋषीमुनींना याची आधीच जाणीव होती. कलिसंतरण उपनिषदानुसार कलियुगात नामस्मरण हाच एकमेव मार्ग आहे. म्हणजे सत्ययुगात ध्यान होतं, त्रेतायुगात यज्ञ होते. राईट. पण आजचा काळ तणावग्रस्त आहे. त्यामुळे नाम हा आत्मा आणि परमात्मा यांना जोडणारा सर्वात वेगवान दुवा आहे. मग या नामस्मरणाच्या काही पायऱ्या आहेत का? हो, 4 पायऱ्या आहेत. पहिली आहे वैखरी, म्हणजे मोठ्याने उच्चार करणं. सुरुवातीला जेव्हा मनात खूप विचार असतात तेव्हा मोठ्याने नामस्मरण केल्याने शरीर आणि मन एकाच बिंदूवर येतात. अच्छा, म्हणजे बाह्यध्वनी आतल्या गोंधळाला दाबून टाकतो. दुसरी पायरी आहे उपांशू. ह्यात आवाज बाहेर येत नाही, फक्त ओठ हलून पुटपुटत नाम घेतलं जातं. तिसरी आहे मानसिक जप. ह्यात ओठही हलत नाहीत, मनातल्या मनात नावाचं स्मरण केलं जातं. ही अतिशय शक्तिशाली अवस्था आहे. आणि चौथी आणि सर्वोच्च पायरी म्हणजे अजपा. इथे जाणीवपूर्वक नाव घ्यावं लागत नाही, श्वासासोबत आपोआप नामस्मरण सुरू राहतं. म्हणजे हे एका फ्लॅशलाईट आणि लेझर बीमच्या फरकासारखं आहे. हो का? कसं? वैखरी हे एका फ्लॅशलाईटसारखं आहे, जो सर्वत्र प्रकाश फेकतो. पण मानसिक जप हा एका लेझर भीमसारखा आहे, ज्याची ताकद एका सूक्ष्म बिंदूवर केंद्रित असते. अगदी अचूक. पण इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. नुसती शब्दांची पोपटपंची करणं म्हणजे नामस्मरण नाही. हो, नाहीतर लक्ष दुसरीकडेच आणि तोंडात रामराम सुरू आहे. राईट. त्यात स्मरण असणं म्हणजे पूर्ण जाणीव असणं महत्वाचं आहे. हा मुद्दा अत्यंत मोलाचा आहे. आता या ज्ञानाला आजच्या आधुनिक माणसाच्या जीवनाशी जोडून पाहूया. ट्रॅफिकमध्ये किंवा ऑफिसमध्ये असताना हे तंत्रज्ञान कसं वापरायचं? आधुनिक मनाचा सर्वात मोठा शत्रू आहे तो म्हणजे डोपामाइन लूप्स.
आणि ओव्हर थिंकिंग. राईट. यातून बाहेर पडण्यासाठी आपण एक व्यावहारिक उपाय करू शकतो. सकाळी दिवसाची सुरुवात राम या नावाने करावी. म्हणजे दिवसाची सुरुवात अग्नितत्वाने. हो, 15 मिनिटं. यामुळे दिवसभरासाठी एक दिशा आणि ऊर्जा मिळते. त्यानंतर दिवसभर जेव्हा कामाच्या गडबडीत ताण जाणवतो तेव्हा कृष्ण. बरोबर, मनातल्या मनात कृष्ण किंवा हरीचं स्मरण करावं. हे कामामध्ये एक सहज प्रवाह आणेल. आणि रात्री झोपताना तेव्हा तर विचारांचा मोठा हल्ला होतो. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी शिव या नावाचं स्मरण करावं. शिवतत्व आपल्याला सर्व गोष्टींपासून मोकळं करतं. दिवसभराचा मानसिक कचरा साफ होतो. अरे वा, म्हणजे हे तंत्रज्ञान आपल्याला जगापासून पळून जायला शिकवत नाही, तर गोंधळाचा सामना करण्यासाठी आपल्याला आतून अपग्रेड करतं. हेच तर सनातन परंपरेचं खरं सौंदर्य आहे. हे ज्ञान केवळ गुहेत बसून राहण्यासाठी नाही, तर रणांगणावर स्थिर राहण्यासाठी आहे. नक्कीच. आणि या चर्चेच्या शेवटी संतांच्या एका अत्यंत गहन विचाराकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज म्हणतात, नाम तेची रूप. नाम तीची रूप, म्हणजे नाव आणि ज्याचं नाव आपण घेतोय ती शक्ती एकच आहे. होय. आणि एका सर्वोच्च पातळीवर जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा राम शिव बनतो, शिव कृष्ण बनतो. क्या बात आहे. आणि शेवटी जो जप करत असतो तो साधक स्वतःच नाहीसा होतो. उरते ती फक्त एक महाप्रचंड शांतता, एक अथांग शून्यता. जप करणाराच नाहीसा होतो आणि उडते ती फक्त शून्यता. हा विचार खरोखरच अंतर्मुख करणारा आहे. अगदी. आजच्या या ध्वनी आणि फ्रिक्वेन्सीच्या प्रवासात आपण एक विचार नक्की करायला हवा की आपण दिवसभर स्वतःला नकळत कोणता जप देत आहोत. जर राम, शिव या नावांमध्ये एवढी ताकद आहे, तर आपण जे सतत म्हणतो की मला खूप ताण आलाय, माझ्याने हे होणार नाही, हे शब्द देखील आपल्या आत तसेच रासायनिक बदल घडवत असतील ना? 100%. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला स्वतःसाठी कोणती फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त आवश्यक वाटते? शिस्तीचा राम, शांततेचा शिव की प्रवाहाचा कृष्ण? आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. प्राचीन ज्ञानाचा हा दृष्टिकोन आवडला असेल तर या एपिसोडला नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा भाग शेअर करा आणि सनातन शास्त्राला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या डीप डाईव्हमध्ये. तोपर्यंत आपल्या आतल्या फ्रिक्वेन्सीकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवा.